लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर इकडे श्रुतीला व नैनाला घेऊन कला करणार चांदेकरांच्या घरात मोठा धमाका. दोन पुराव्यांच्या आधारे काजू आणि सोहमची साथ घेऊन मोठा सापळा रचून कलाने केला नीच राहुलचा पर्दाफाश. तर राहुल पुरता अडकलेला असतो व रोहिणी सुद्धा तिथे चांगलीच तोंडावर पडणार असते. नैना व श्रुतीसोबत राहुलने प्रेमाचं नाटक करून कशी त्यांची फसवणूक केली या सत्याचा उलगडा नैना व श्रुती चांदेकरांसमोर करणार असतात. तर आता कला कोणते दोन पुरावे चांदेकरांसमोर घेऊन येत राहुलला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देणार व आबाअद्वैत राहुलला घराबाहेर हाकलत नैनासोबत न्याय करणार का, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत राहुलच्या लग्नादिवशीच नैना तिथे येऊन खूप मोठा तमाशा करते. नैना रडत रडत राहुलला म्हणते की तू तर माझ्यावर प्रेम करत होतास ना, तू माझ्यासोबत लग्नही करणार होतास ना, मग तू हिच्यासोबत लग्न करायला तयार कसं काय झाला, मला याचं उत्तर दे. तिथे राहुल मात्र मूग गिळून शांत उभा असतो. इतक्यातच आबा राहुलला म्हणतात की ही मुलगी जे काही बोलत आहे ते खरं आहे का. त्यावर रोहिणी लगेचच म्हणते की ही मुलगी एक नंबरची फ्रॉड आहे. ह्यांच्या कुटुंबाची तर ही पद्धतच आहे कोठेही आणि कधीही तमाशा करण्याची. यांच्या फ्रॉड परिवाराने या दोन बहिणींना त्यासाठीच इथे पाठवलं आहे, कारण त्यांनी इथे आणखीन तमाशा करावा. इतक्यातच नैना राहुलला विचारते की राहुल, तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस की नाही, तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही. त्यावर राहुल रागाने म्हणतो, तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही, मी तुझ्यावर प्रेम करतच नाही. राहुल चांदेकर नाव आहे माझं, माझा क्लास, स्टँडर्ड, स्टेटस काय आहे हे तुला माहिती आहे का. मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम का करू याचा विचारही कसा केलास तू. तुमच्यासारख्या मिडल क्लास मुलींना चांगलंच ओळखतो मी. पहिल्यांदा श्रीमंत मुलांना फसवायचं आणि नंतर त्यांचे पैसे हडपायचे, याच्या पुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तेव्हा रोहिणी म्हणते, तुम्हाला उत्तर मिळालं का. राहुल काय म्हणाला ऐकलं का तुम्ही. तू आता माझ्या मुलाला बदनाम करणं बंद कर, आता मला हे सहन होत नाहीये. गुपचूप तुम्ही तिघी बहिणी इथून निघून जा, नाहीतर धक्के मारून बाहेर हाकलावे लागेल. सर्वात आधी तर या अपशकुनीला बाहेर काढीन, असं म्हणते व नैनाला ढकलते. त्यावर आतापर्यंत शांत बसलेली कला चिडते आणि रोहिणीला म्हणते, माझ्या बहिणीला हात लावण्याची तुमची हिंमत कशी काय झाली. त्यावर रोहिणी म्हणते, हिंमत तर खूप आहे, आणखीन हिला धक्के मारून माझी हिंमत दाखवू का, तू काय करशील. त्यावर कला म्हणते, इतकीच हिंमत आहे तर आपल्या मुलाची कारस्थाने ऐकून दाखवा. असं म्हणून ती नैनाला म्हणते, नैनाताई बस झालं आता, तू सगळ्यांना खरं खरं सांगून टाक, या राहुलने काय काय कारस्थानं केली आहेत ते सगळ्यांना सांगून टाक. त्यावर रोहिणी म्हणते, राहुलने काय केलं म्हणजे, तुला काय म्हणायचंय, असं केलं काय आहे राहुलने. त्यावर नैना म्हणते, मी सांगते. ती मोठा बॉम्ब फोडत म्हणते, अद्वैत आणि माझ्या लग्नातून मला पळवून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा राहुलच होता. तेव्हा सर्व चांदेकरांना खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा सर्वजण राहुलकडे पाहत असतात. नैना म्हणते, याने लग्नाच्या आधी माझ्याबरोबर गोड गोड बोलून मोठी मोठी स्वप्न दाखवून मला तो आतापर्यंत फसवत आला. इतकंच नव्हे तर लग्नाच्या दिवशी सुद्धा मला त्याच्यासोबत यायला सांगितले. त्या दिवसापासून ते आतापर्यंत हा मला फक्त आणि फक्त धोकाच देत आला आहे. इतक्यातच शांत असलेला अद्वैत चिडतो आणि नैनाला म्हणतो की तुला काय म्हणायचं आहे की तू राहुलमुळे भर लग्नातून पळून गेली होतीस. लग्नातून पळून जाण्याच्या वेळेस तू ज्या मुलाचं नाव घेऊन ती चिठ्ठी इथे ठेवून गेली होती तो मुलगा राहुल होता. त्यावर नैना म्हणते, हो हो अद्वैत, हो तो राहुलच होता आणि राहुलने हे सर्व काही जाणून बुजून केलेलं आहे. मी तर याला ओळखत पण नव्हते, हाच माझ्या मागे लागला होता. तुम्हाला माहित आहे का, याने तर मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. परंतु तुम्हाला कसं माहित असेल, मी इथे आल्यावर पाहिलं की ज्या गोष्टी हा माझ्यासोबत बोलत होता अगदी तसंच तो राधाला बोलत होता. तो राधाला लग्नासाठी प्रपोज करत होता. याच्यासाठी मुली फक्त एका टिश्यू पेपर सारख्या आहेत, त्यांचा वापर करायचा आणि नंतर त्यांना सोडून द्यायचं. हा काय कोणासोबत प्रेम करेल, याला तर प्रेम म्हणजे काय असतं हे माहीतच नाही. त्यावर रोहिणी म्हणते की विजया, तू माझ्यावरती विश्वास ठेव, ही मुलगी खोटं बोलत आहे. त्यावरती विजया खूप चिडते आणि रोहिणीला म्हणते, आता खूप झालं, आता काहीही बोलू नको. जर मला माहीत असलं असतं की राहुल इतक्या नीच पातळीचा मुलगा आहे
तर मी माझ्या मुलीचं लग्न या राहुलसोबत कधीच लावलं नसतं. त्यावर राहुल म्हणतो की ही मुलगी एक नंबरची फ्रॉड आहे, तुम्ही हिच्या बोलण्यात येऊ नका. अद्वैत तू माझं ऐक. इतक्यात अद्वैत म्हणतो थांब, बास झालं आता. तो नैनाला म्हणतो की नैना तू मला हे सर्व प्रकरण आधीच का सांगितलं नाही? मी तुला विचारलं होतं तेव्हा तू सांगितलं का नाहीस की तुला पळवून नेणारा मुलगा राहुलच होता? तू आतापर्यंत शांत का होतीस? नैना म्हणते मी तुला कुठल्या तोंडाने सांगायचं, मला कळतच नव्हतं मी काय करू. त्यावर कला म्हणते नैनाताईने इथे येण्यासाठी खूप हिंमत केली आहे. सगळ्यांसमोर खरं बोलण्यासाठी नैनाताईने जे काही केलं आहे हे तिच्याकडून करवून घेतलं आहे. तिला तुझ्या विरोधात भडकवलं, खोटी स्वप्न दाखवली आहेत आणि हे सर्व काही राहुलने केलं आहे. मी सांगते की याने असं का केलं? राहुल म्हणतो काय सांगशील? तुझी बहीण पहिल्या दिवसापासून माझ्यावरती प्रेम करत होती. मी हिला आदर दिला कारण ही आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनणार होती. याच्यावर जर तुझ्या बहिणीला वाटत असेल की मी तिच्यावरती प्रेम करतोय, याच्यात माझी काय चूक आहे? अद्वैत तूच विचार कर, नैनाच्यात आणि माझ्यात काय असलं असतं तर मी तुला येऊन सांगितलं नसतं का? अरे माझ्या मनात असं काहीही नव्हतं. मला काय माहित होतं की ही नैना माझ्यावरती प्रेम करायला लागली आहे. अद्वैत तू मला म्हणाला होतास की तुझ्या आणि नैनाच्या मध्ये काही असेल तर तू मला ते सांग आणि तू स्वतः असं म्हणतो. इतक्यातच कला म्हणते आणि स्वतः अद्वैत तुझ्या रस्त्यातून बाजूला होईल. जर असंच असलं असतं तर तू अद्वैतपासून नैनाताईला हिरावून घेतलंच नसतं. अद्वैत आणि नैनाताईचं नातं लग्नापर्यंत पोहोचलंच नसतं. तू अद्वैतला दुखवू शकला नसता, परंतु तुलाही हेच हवं होतं. त्यावर रोहिणी चिडते आणि कलाला म्हणते काय बकवास करत आहे? माझ्या राहुलवरती खोटारडे आरोप करून त्याला फसवत आहात तुम्ही. कला म्हणते ना हे बोलणं बकवास आहे ना हे आरोप खोटे आहेत. असं म्हणून कला सरोजकडे जाते आणि म्हणते सरोज मॅडम, राहुल नैनाला अद्वैतपासून हिरावून घेण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? त्यावर सरोज म्हणते कारण अद्वैतने राहुलला पावलोपावली त्याची साथ दिली, प्रत्येक वेळेस त्याला स्वतःपेक्षा पुढे ठेवलं, परंतु राहुलने त्याला कधीच स्वतःचं मानलं नाही, प्रत्येक वेळेस त्याला परक मानलं. मला हे माहीत नाही की राहुलने काय, कधी आणि कसं केलं आणि कशासाठी केलं, परंतु कलाने जे काही सांगितलं आहे ते योग्यच आहे. त्यावर नीच राहुल रडायचं नाटक करतो आणि म्हणतो की वहिनी मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला एवढं चुकीचं समजाल. आणि तो रोहिणीला म्हणतो मॉम चल इथून, या घरात कोणीच आपल्याला आपलं मानत नाही, इथे राहून काहीच फायदा नाही, आपण माझं आणि राधाचं लग्न आपल्या डॅडच्या घरी जाऊन करू. असं म्हणून तो राधाचा हात धरतो आणि तिथून निघून जात असतो. इतक्यातच कला त्यांना अडवते आणि म्हणते की तुला वाटतं का तू या जगातील कोणत्याही मुलीसोबत लग्न करण्यालायक आहे? तू आता हे स्वप्न बघतो आहेस राहुल. इथे सर्वांना समजलं आहे की तू किती नीच आहेस. तू राधाचा तसाच वापर करणार आहेस का जसा तू माझ्या बहिणीचा आणि इतर मुलींचा वापर केला? त्यावर राहुल खूप चिडतो आणि म्हणतो तू तर शांतच राहा. तू माझ्या परिवाराला माझ्यावरती भडकवलं आणि आता यांना भडकवत आहे. जेव्हा माझ्या परिवाराला माझं सत्य कळेल तेव्हा ते स्वतः माझ्याकडे येतील आणि तसंही तुझ्या सायको बहिणीकडे काय पुरावे आहेत? त्यावर कला म्हणते की मला माहीत होतं की खोट्या व्यक्तींना पुरावे बघणं खूप आवडतं, परंतु तू काळजी करू नकोस, मी तुझी ही इच्छा पूर्ण करेन. मी तुला पुरावा देईन. नाही तू राधाचा आहे न स्वतःच्या कुटुंबाचा. तू लोकांच्या आयुष्यात येतो त्यांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी. तू आपल्या कुटुंबासोबत जी गद्दारी केली आहे, आपल्या पार्टनरसोबत जी चिटिंग केली आहे त्याचे पुरावे मी तुला देते. त्यावर राहुल म्हणतो हे घ्या, आता चालू झाला यांचा ड्रामा. मी तुम्हाला सांगतो की कलाजवळ कोणताच पुरावा नाही आणि तिच्या बहिणीकडेही. हे सर्व खोटं आहे तर आता सिद्ध करून दाखवाच. इतक्यात कला तिथे श्रुतीला घेऊन येते. राहुलला आता टेन्शन आलेलं असतं की या मुलीने इथे काही सांगितलं तर. कला म्हणते राहुलला पुरावा हवा होता ना, म्हणून पुरावा घेऊन आली आहे. हे आहेत राहुलच्या कारनाम्याचे पुरावे. राहुलने खूप मुलींचे आयुष्य बर्बाद केले आहे. त्यावरती श्रुती म्हणते राहुलने माझा त्याच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला आहे. तो मला म्हणाला होता की मला बिझनेस आणि पर्सनल लाईफमध्ये दोन्हीमध्येही पार्टनर बनवेन. राहुलने खोट्या शब्दा घेऊन मोठी मोठी स्वप्न दाखवून माझ्याकडून खूप काही करून घेतला. राहुलच्याच सांगण्यावरून मी अद्वैतच्या लग्नात तुमच्याबद्दल न्यूज केली होती. तुमच्या परिवाराबद्दल जितकी निगेटिव्ह पब्लिसिटी झाली आहे ती फक्त राहुलच्या सांगण्यावरून.
राहुल मला सर्व माहिती पुरवत होता. ते फक्त तुमच्या परिवाराला खड्ड्यात घालण्यासाठी आणि अद्वैतचं नाव खराब करण्यासाठी. राहुलने माझ्यासोबत लग्न करण्याची शपथ घेतली आणि माझा वापरही केला. त्यावर कला राहुलला टोमणा मारत म्हणते, राहुल कुठल्याही मुलीच्या मागे लागत नाही. उलट सर्व मुली त्याच्या मागे लागतात. राहुल कुणाच्याही तोंडाला लागत नाही. हो की नाही राहुल? परंतु खरं तर सत्य वेगळंच आहे. कला म्हणते, हे आहेत गेस्ट हाऊसचे मालक. तुम्ही यांचं एकदा ऐका. त्यावर रोहिणी म्हणते, तू कोणाला घेऊन आली आहे? आम्ही यांना ओळखतही नाही. त्यावर अद्वैत म्हणतो, मी यांना ओळखतो. हे त्याच गेस्ट हाऊसचे मालक आहेत जेथे मी नैनाला शोधण्यासाठी गेलो होतो. परंतु नैना तेथून पळून गेली होती. मी त्यांना विचारलं होतं की इथे नैनासोबत दुसरं कोणी थांबलं होतं का? तेव्हा त्यांनी मला खोटं सांगितलं. त्यावर तो गेस्ट हाऊसचा मॅनेजर म्हणतो, मला माफ करा. मला असं करण्यासाठी व तुम्हाला सत्य न सांगण्यासाठी राहुलनेच सांगितलं होतं. माझ्यावरती राहुलने जबरदस्ती केली होती आणि मला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली होती. सर, आमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहुलसाठी 365 दिवस म्हणजे 1 वर्ष रूम बुक असते. अद्वैत खूप चिडतो आणि राहुलला एक जोरदार चापट मारतो. येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत सर्व चांदेकर व पाहुण्यांसमोर राहुलची कुत्र्यासारखी धुलाई करतो व त्याला चांदेकरांच्या घरातून हकलणार असतो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.